10वी आणि 12वी नंतर काय या प्रश्नांचा विचार करत असताना जे आपण पहिल्या 2 स्टेप्स पाहिल्या, आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना, त्याचा या सगळ्या राजकीय, औद्योगिक, सामाजिक किंवा पर्सनल अशा सगळ्यांचा होणार आणि नैसर्गिक करोनासारखा त्याचा आपल्या करिअरवर डायरेक्टली होणारा परिणाम, याचबरोबर या सगळ्या घटनांवर मात करण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण ब्लूप्रिंटमध्ये पाहणार आहोत. याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न 10वी आणि 12वी नंतर काय, याच्यामध्ये जो सर्व पालकांना अतिशय जिव्हाळ्याचा असतो तो म्हणजे अभ्यासक्रम कोणता सिलेक्ट करायचा आणि कॉलेज कोणतं त्यासाठी मिळू शकेल, त्यासाठी मार्क्स किती हवेत किंवा किती मार्क्स मिळाल्यानंतर मला कोणत्या कॉलेजमध्ये किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळेल. हा ॲडमिशन प्रोसेस, कॉलेज सिलेक्शन, ॲप्लिकेशन आणि मार्क्स, एक्झामिनेशन्स किंवा एंट्रन्स एक्झाम हा सगळा टेक्निकल किंवा ऑपरेशनल ॲस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे टॅक्टिकल जो आहे प्रकार, विचार करण्याची ॲक्च्युली जी गरज आहे ती कोणता अभ्यासक्रम निवडला पाहिजे आणि त्यानुसार तो अभ्यासक्रम आपल्याला काय करायचं हे जर एकदा आपल्या लक्षात आलं तर बाकी नंतरची प्रोसेस आहे ती फॉलो करता येते. तर हे काय करायचं हाच तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो आणि त्यासाठीच आपण इथे आज जमलेलो आहोत. तर हे काय करायचं याच्यासाठी 2 प्रकारे आपण विचार करता आला पाहिजे. याच्या आधी जो आपण विचार केला तो अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण जे चेंजेस होत आहेत, ज्या झपाट्याने आपल्या आजूबाजूला कामाची पद्धत, कंपन्यांची एक्सपेक्टेशन, कामगारांची एक्सपेक्टेशन आणि कस्टमर्सची एक्सपेक्टेशन बदलत आहेत, त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये अतिशय झपाट्याने आपल्याला पण स्वतःला बदलावं लागणार आहे. ही गोष्ट वेगळी आहे, ती कशी बदलायची त्यानुसार आपल्याला स्वतःला कसं बदलायचं हा तिसरा पॉईंट. पण आपण आज विचार करणार आहोत कोर्सेस किंवा काय करायचं आपल्याला एक्झॅक्टली 10वी आणि 12वी नंतर काय. या प्रश्नाचं उत्तर देताना 2 अँगल आपल्याला बघता येतात. एक तर आपल्याला करायचं काय, म्हणजे आपल्याला कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जायचं आणि त्यासाठी कोणकोणत्या रोजगाराच्या संधी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ डेझिग्नेशन काय असतात टिपिकली त्यानुसार, किंवा दुसरा जो पर्याय असतो तो मी कोणता अभ्यासक्रम घेतल्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळेल आणि त्यानंतर मला पुढे कसं जाता येईल. हे सगळं डिस्कस करताना मी तुम्हाला दोन्ही अँगल्स दाखवणार आहे, कारण ते अतिशय महत्त्वाचे आहेत. टिपिकली ॲज अ थंब रूल 10वी आणि 12वी नंतर, म्हणजे 12वी नंतरची सेकंड स्टेज, पहिली स्टेज 10वी नंतर आपल्यापुढे 4 ते 5 उपलब्ध असतात पर्याय. पहिला आर्ट्स, दुसरा कॉमर्स, तिसरा सायन्स, चौथा टेक्निकल डिप्लोमा किंवा टेक्निकल कोर्सेस, वोकेशनल किंवा अदर कोर्सेस, स्किल बेस्ड कोर्सेस, आणि पाचवा जो पर्याय आहे तो स्वतःचा व्यवसाय सुरू करणं. जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी बिझनेस चालू असेल तर तुम्ही त्यांना मदत करू शकता वगैरे वगैरे. 5वा पर्याय शक्यतो लोक वापरत नाहीत, कारण एज्युकेशन कंप्लीट करणं हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर ऑब्व्हियसली तरी तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. त्यामुळे आपला फोकस हा पहिल्या 4 याच्यावर असणार आहे. पहिला ऑप्शन आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि टेक्निकल. याच्या व्यतिरिक्त सध्या तरी काय असं मेजॉरिटी अवेलेबल नाही आहे, जेणेकरून आपण अगदी अवेलेबल नाही असं म्हणण्यापेक्षा किंवा मेजॉरिटी पीपल डोंट सिलेक्ट ऑल दीज ऑप्शन्स, नॉन ट्रेडिशनल ऑप्शन्स, त्यामुळे ते डिस्कस करायची गरज नाही आहे. तर मी तुम्हाला शेअर करतो हे जे 2 प्रॉस्पेक्ट्स आहेत मला तुम्हाला दाखवायचे आहेत. हे जे 2 प्रॉस्पेक्ट्स आहेत ते तुम्हाला दाखवायचे आहेत. पहिलं म्हणजे आपण जनरली काय करतो, कोर्सेस कोणते उपलब्ध आहेत किंवा एज्युकेशनचे स्ट्रीम जे आहेत त्या कोणत्या आहेत. आता तुम्ही जर इथे हे पाहिलं तर साधारण एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एरोस्पेस, हे सगळ्या ऑप्शन्स आहेत. सिरामिक इंजिनिअरिंगमधले हे ऑप्शन्स आहेत. फिजिकल सायन्स, मेटलर्जी, मेटेओरॉलॉजी, रोबोटिक्स, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, कम्प्युटर ॲप्लिकेशन, सायबर सिक्युरिटी, फिशरीज, इकडून थोडं ॲग्रिबेस सुरू झालं, फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी विच इज इन द मोस्ट डिमांड, फॉरेस्ट्री, ओशियनोग्राफी, स्टॅटिस्टिकल सायन्स, वेटरनरी सायन्सेस, वाईल्डलाईफ बायोलॉजी, झूलॉजी, डेंटल, BDS, MBBS. हे बघा, आर्किओलॉजी, आर्ट रिस्टोरेशन, क्युरेशन, म्युझिओलॉजी, फिजिओथेरपी, या सगळ्यांचे मराठी अर्थ आपल्याला काढायचे असतील तरी आपण नक्की काढू शकतो. पण सध्या फक्त अंडरस्टँडिंगसाठी आपण हेच पाहिलं पाहिजे. मूवी मेकिंग किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, टेक्निकल, आर्ट डिरेक्शन, कोरिओग्राफी, फिल्म अँड ड्रामा प्रोडक्शन, फाईन आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, वोकल अँड इन्स्ट्रुमेंटल म्युझिक. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मगाशी मी तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये सांगितलं, एंटरटेनमेंट इज अ बूमिंग इंडस्ट्री अँड थिक इन द मोस्ट डिमांड, बिकॉज तुम्ही पाहिलं असेल मेजॉरिटी ऑफ हॉलिवूड स्टुडिओज आर गेटिंग, हॉलिवूड स्टुडिओपैकी बरेचसे कंपनीज या भारतामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या बरोबर टायअप करत आहेत. मग ते यशराज फिल्म असेल किंवा करण जोहर असेल किंवा साऊथमधले बाकीचे डिरेक्टर्स वगैरे असतील, त्यांच्याबरोबर हे जे अमेरिकन स्टुडिओज आहेत ते काम करायला सुरुवात केलेली त्यांनी. त्यांना कारण ते हे सगळं मार्केट बेस असतं. ऑडियन्स जिकडे असेल तिकडे लोक जातात, त्याप्रमाणे पैसा असेल तिकडे लोक जातात.
त्यामुळे आणि हे सगळं करत असताना हिरो आणि हिरोईन किंवा एक्स्ट्राज याच्या व्यतिरिक्त पण भरपूर मंडळी त्यासाठी लागतात. VFX फॉर एक्झाम्पल, डिजिटल एडिटिंग किंवा हे जे करणारी लोक आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, हे सगळे जे करणारी लोक आहेत त्यासाठी भरपूर स्कोप आहे त्याच्यामध्ये. ॲक्च्युरियल सायन्स म्हणजे LIC किंवा इन्शुरन्स कंपन्या ते त्यांचे प्रॉडक्ट डिझाईन कसे करतात, त्याचा स्टडी कसा होतो, त्याचा सर्वे कसा होतो वगैरे वगैरे सगळं. बँक मॅनेजमेंट, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बिझनेस मॅनेजमेंट, कॉस्ट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला हे नावं घेऊन फायदा नाही आहे. कोर्स कोणते आहेत त्याचं उत्तर हे आहे. तर त्याच्यामध्ये जर थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज, बिझनेस मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, लिबरल स्टडीज, मास कम्युनिकेशन, इकॉनॉमिक्स, सोशल वर्क, प्युअर सायन्स और कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, डिझाईन, फाईन आर्ट्स अँड व्हिज्युअल आर्ट्स, स्पोर्ट्स, असे सगळे ऑप्शन्स आपल्यासमोर उपलब्ध असतात. हे सगळं बघायच्या आधी आपण जर डेझिग्नेशन पाहिले, मगाशी मी म्हणालो पहिला जो अप्रोच असतो तो कोर्सेस कोणते आहेत, त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव काय आहे, त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याचा स्कोप काय आहे, त्याचे कॉलेजेस कोणते आहेत, त्याची एंट्रन्स टेस्ट कशी आहे, त्याचा सिलेबस काय आहे, मला किती मार्क्स मिळाले पाहिजेत, हे सगळं झालं प्रोसिजर. टॅक्टिकल अंडरस्टँडिंग आपल्याला अशी पाहिजे की कोणता कोर्स मला सगळ्यात जास्त फायद्याचा आहे, त्यासाठी कोर्स कोणते, त्याचा मला कसा फायदा होईल, त्या माझ्या आवडीनिवडी किंवा माझी कपॅसिटी किंवा माझी आर्थिक कुवत किंवा माझी एकंदरीत इच्छा त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची त्याला मॅच होते का, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण आपण बऱ्याच वेळा म्हणतो माझ्या शेजाऱ्यांनी काय केलं, माझ्या मित्रांनी काय केलं, याच्यावर जास्त फोकस न करता किंवा मी कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर लगेच एखाद्या क्षेत्रामध्ये मला जर जॉब मिळणार असेल तरी पण त्या क्षेत्राची पुढचा स्कोप आपल्याला बघितला पाहिजे. त्याचं आपलं कारण 30, 35, 40 वर्ष आपल्याला त्याच्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. म्हणून 10वी आणि 12वी नंतर काय हा तात्कालिक प्रश्न नसून सर्वांगीण तो अगदी दूरगामी असा परिणाम करणारा असा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्याच लागतील. मागच्या पिढीने त्या घेतल्या नसतील, आम्ही पण नव्हत्या घेतल्या, परंतु त्याची किंमत आम्ही नक्कीच मोजली. परंतु या पिढीकडे जर ती माहिती उपलब्ध असेल, त्यांना जर तो स्कोप असेल आणि त्याचबरोबर त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा जर बिकट असेल, झपाट्याने बदलणाऱ्या, देर आर सो मेनी चेंजेस हॅपनिंग अक्रॉस द ग्लोब दॅट वी कॅनॉट इवन इमॅजिन, किंवा आपल्याला तर लक्षात पण येणार नाही एवढ्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींनुसार आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं हे जर लक्षात आलं, आपली कुवत बौद्धिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सगळीच आणि वैयक्तिक मेंटल स्ट्रेंथ पण त्यासाठी लागते. हे सगळं ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. आणि यासाठी हे सगळं आपण जे पाहिलं ते होते कोर्सेस. मग डेझिग्नेशन काय असतील, मला डिग्री घेतल्यानंतर इंजिनियर फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो तुम्हाला. जर आपण मेडिकल फील्डमध्ये काम करत असू तर मला ती मेडिकलची मधली डिग्री घेतल्यानंतर MBBS किंवा BDS केल्यानंतर, MBBS केल्यानंतर इंडोक्रिनॉलॉजिस्ट, ॲनेस्थेसिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, माझे उच्चार थोडेसे, डर्मॅटॉलॉजिस्ट, हेमॅटॉलॉजिस्ट, निओनॅटोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, ऑप्थेल्मोलॉजिस्ट. मी किडनीवर पुस्तक लिहिलेलं आहे बाय द वे for a doctor. It was a collaborative writing effort. It was a ghost writing effort. So my name is nowhere, but I have written a book on kidney. Pediatrician, surgeon, pathologist, physician, psychiatrist, pulmonologist, radiologist, dentist, homeopathic doctor, Ayurvedic doctor, naturopathic doctor, Unani doctor, optometrist, occupational therapist, physiotherapist, trauma therapist, pharmacist, orthodontist, ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपिस्ट, रिहॅबिलिटेशन. आता मला फक्त डॉक्टर व्हायचं असं म्हणण्यापेक्षा मला जर असं म्हणता आलं ह्याच्यातलं कोणतं तरी एखादं फील्ड घेऊन की मला हे करायचं आहे तर किती बरं होईल. त्याचबरोबर तुम्हाला दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर मी जर कॉमर्स केलं फॉर एक्झाम्पल तर मला काय करता येईल. मी अकाउंटंट होऊ शकतो, मी ॲक्च्युअरी म्हणजे इन्शुरन्सच्या संदर्भात काम करू शकतो, मी ऑडिटर होऊ शकतो, मी बँकर होऊ शकतो, आय कॅन बी अ इन्व्हेस्टमेंट बँकर, सर्टिफाईड फायनान्स अनालिस्ट. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, आपण ज्या बातम्या वाचतो टिपिकली मेजॉरिटी केसमध्ये आपण ज्या पेपरमध्ये बातम्या वाचतो की फलाना कॉलेजमधल्या एका मुलाला 1.1 करोडचं पॅकेज मिळालं पगार कॉलेजमधून बाहेर पडताना, किंवा 80 लाखाचं पॅकेज मिळालं, किंवा 2 करोडचं पॅकेज मिळालं. मेजॉरिटी या MNCs तसं करतात. तर त्या मेजॉरिटी केसमध्ये काय होतं, ह्या लोकांची ॲनालिटिकल किंवा कन्सल्टेटिव्ह स्किल्स जबरदस्त असल्यामुळे मेजॉरिटी केसमध्ये माझ्या माहितीनुसार ही सगळी मंडळी फायनान्शियल बँकिंगमध्ये जातात, वॉल स्ट्रीटवर जाऊन काम करतात. मग तिकडे जे इन्व्हेस्टमेंट बँकर्स म्हणून काम करतात इतर लोकांसाठी, त्यांचे दुसऱ्या लोकांचे फंड्स मॅनेज करणं, किंवा हे जे फंड मॅनेजमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट प्रकार आहे त्याच्यामध्ये त्यांचं ॲनालिटिकल आणि सगळं हार्डवर्क, बौद्धिक क्षमता वापरून ते सगळं काम करतात. त्यामुळे त्यांचा पगार तेवढा असतो, कारण त्यांचे टार्गेट्स पण तेवढे असतात.
मी तो तुम्हाला थंब रूल सांगणार नाही की समजा एखाद्या व्यक्तीला 5 लाख रुपये जर मला पगार द्यायचा असेल तर कंपनीची अपेक्षा किती असते त्याच्याकडून, हा नंतर आपण डिस्कस करण्याचा भाग आहे. म्हणजे थोडक्यात उलटं, एखाद्या व्यक्तीला जर मी 5 लाख रुपये पगार देत असेल तर माझ्या कंपनीला त्या व्यक्तीने किती बिझनेस आणून दिला पाहिजे, बॉटम लाईन टॉप लाईन दोन्ही पण, त्याचा एक ठोकताळा असतो, तो आपण नंतर डिस्कस करू शकतो. तर हे कॉमर्स झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. फायनान्स ॲनालिस्ट, फायनान्स कन्सल्टंट, फायनान्स कंट्रोलर, फायनान्स मॅनेजर, फायनान्स प्लॅनर. आता हे डेझिग्नेशन झाले. कोर्सेस कोणते बघायचे असतील आपल्याला तर BBA, BCom प्रोफेशनल, BSc फायनान्स, BCom ऑनर्स. आता तुम्हाला याच्यामध्ये गंमत दाखवायची असेल, कॉमर्स नंतर आपण हे सगळं करू शकतो बघा. CA, CPTसाठी डिफेन्स करिअर्स, BComमध्ये MBA, LLB, CA, B.Ed. मला तुम्हाला हे ॲक्च्युली हे दाखवायचं होतं. कॉमर्स केल्यानंतर आपण काय करू शकतो, ICWA, BCom, CFA, चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट, डिप्लोमा इन अकाउंटन्सी, डिप्लोमा इन सेक्रेटरियल प्रॅक्टिस, डिप्लोमा इन कॉमर्स, सर्टिफिकेट कोर्स इन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पर्सनल सेक्रेटरी, सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट अँड टायपिंग. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्याचबरोबर हे जे कॉमर्समधले सर्टिफिकेशन आहेत त्याच्याकडे आपलं लक्षच नसतं. CSB, सर्टिफाईड स्टॉक ब्रोकर, CIA, सर्टिफाईड इन्व्हेस्टमेंट अनालिस्ट, सर्टिफाईड ॲक्च्युअरी, NSE सर्टिफिकेशन, BSc सर्टिफिकेशन, CA तर आपल्याला माहिती आहे, कंपनी सेक्रेटरी आपल्याला माहिती आहे, CWA, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट, CFA, सर्टिफाईड फायनान्स ऑडिट अनालिस्ट, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, सर्टिफाईड इन्व्हेस्टमेंट बँकर. आता या सगळ्या गोष्टी असताना आपलं गाडी अडून राहते, काय करायचं. आपण बेसिकली खूप उथळ असा, मी कोणाला ब्लेम करण्याचा प्रयत्न करत नाही आहे, पण आपलं जी विचार करण्याची पद्धत आहे तीच थोडीशी काय म्हणतात थोडी मोठी करावं लागलं आपल्याला. मी ती बरोबर आहे किंवा चुकीचं असं म्हणणार नाही, कारण मी ती ऑथॉरिटी नाही आहे. तर आपल्याला लक्षात काय घ्यावं लागेल की आपल्याला इंडस्ट्री कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, त्यानंतर काय काम करायचं आपल्याला त्याच्यामध्ये, आणि किंवा मला काय काम करायचं आहे ते काम करण्यासाठी मला काय करावं लागेल, कोणता कोर्स करावा लागेल. मग त्या कोर्सचं नाव कळल्यानंतर मग कॉलेज कोणतं, त्याची प्रोसेस कोणती, एंट्रन्स एक्झाम, त्याचे मार्क, कट ऑफ वगैरे वगैरे त्यानंतरच्या गोष्टी आहेत. एवढा सगळा अभ्यास केल्यानंतरच आपण एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःचं मत बनवू शकतो किंवा आपण स्वतःचा प्लॅन बनवू शकतो. लॉयर्सचं अतिशय महत्त्वाचं हे आहे बघा. लिटिगेटर, लॉयर, ॲडव्होकेट, सोशल ॲक्टिव्हिस्ट, डिप्लोमॅट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, जज, प्रोफेसर, लीगल ॲडवायझर, कॉर्पोरेट लीगल कन्सल्टंट, आर्बिट्रेटर, कन्सिलिएटर, मेडिएटर. आणि हे सगळे कोर्सेस त्याचे आहेत. BSc LLB, BLLB, BCom LLB, BBA, BLS. याच्यामध्ये LLBमध्ये सुद्धा हे सगळे LLB म्हणजे लॉ फील्डमध्ये सुद्धा क्रिमिनल लॉ, प्रॉपर्टी लॉ, सिव्हिल लॉ, टॅक्सेशनचं स्पेलिंग चुकलं आहे, इंटरनॅशनल लॉ, लेबर लॉ, कॉर्पोरेट लॉ, फॅमिली एक्साईज, कॉन्स्टिट्युशनल अँड वाहतूक ट्रान्सपोर्ट लॉ. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण फक्त मला वकील व्हायचं असं म्हणण्यापेक्षा मला जर स्पेशलायझेशनमध्ये इंटरेस्ट असेल त्यासारखी चांगली गोष्ट नाही. याच्यावर जो ऑप्शन आहे ॲग्रिकल्चर. बाकी कोणतीही गोष्ट झाली का बाकी जगामध्ये काही उलतापालत झाले तरी भूक ही सगळ्यांना लागणारच आहे. त्यामुळे त्या फूड इंडस्ट्रीची जी बेसिक सप्लायर आहे रॉ मटेरियल ती म्हणजे ॲग्रिकल्चर. त्या सगळ्या कनेक्टेड आहेत. याच्यानंतर डायटिशियन अँड न्यूट्रिशन म्हणजे काही लोकांना वजन कमी करायचं आणि काही लोकांना वजन वाढवायचं आहे, तर ही दोन्ही मंडळी. त्यामुळे तयार करणारी मंडळी, त्यानंतर ती शिजवणारी मंडळी आणि ती खाणारी मंडळी, अशा तिघांना पण आपण कव्हर करू शकतो. अन्नधान्य तयार करणारी मंडळी म्हणजे ॲग्रिकल्चर, अन्नधान्य शिजवणारे म्हणजे फूड इंडस्ट्री, अन्नधान्य खाणारे म्हणजे वजन कमी करा किंवा वजन वाढवा या कॅटेगरीमध्ये मोडणारे सगळे, आणि जे सुदृढ आहेत ते पण. तर ॲग्रिकल्चर करिअरमध्ये 12 ब्रांचेस आहेत. फार्मिंग, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फॉरेस्ट्री, होम सायन्सेस, डेअरी टेक्नॉलॉजी, फिशरीज, सेरिकल्चर, मार्केटिंग, बँकिंग अँड सहकार, हॉर्टिकल्चर, फूड सायन्स एक्सेट्रा. सांगायचा मुद्दा असा आहे, ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाहीत किंवा या गोष्टी जर आपल्याला माहीत नसतील तर आपण 10वी आणि 12वी नंतर पुढे काय हा एवढा विचार न करता, इव्हन आर्ट्स आणि बेसिकली मॉनिटायझेशन कोणत्याही शिक्षण, याचा दुसरा अँगल असा आहे की इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटी ऐकून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटी असताना तो कोर्स करणं, त्यानुसार जॉब मिळवणं ही पहिली गोष्ट झाली. मी काही लोक एक्सेप्शन अपवादात्मक अशी पण आहेत जे आपल्याला आवडतं ते काम करतात, शिकतात, त्यांचे स्किल लेवल्स खूप चांगले असतात आणि त्या स्किल लेवल्सला त्यांना मॉनिटाईज करता येतं, म्हणजे त्याच्यापासून त्यांना पैसा कमावता येतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये लकीली सुदैवाने आत्तापर्यंत तुम्ही कोणतंही काम जर चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्हाला 100% तुमचं करिअर यशस्वी होऊ शकतं. कोणतंही काम, अक्षरशः कोणतंही काम तुम्ही जर मनापासून केलं आणि चांगलं केलं तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होतो. फक्त हे जे स्किल आहे, ॲडिशनल स्किल, जर मार्केटमध्ये डिमांड नसेल तर माझ्या स्किलला व्यवस्थितपणे सेल आणि ब्रँड आणि मार्केट करण्याची जी माझी कॅपॅसिटी असेल किंवा
मला हे काम करताना कोणाची मदत घेता आली तर आपण 100% त्या फील्डमध्ये सुद्धा काम करू शकतो. पेंटिंग फॉर एक्झाम्पल, चित्रकार नुसता चित्रकार असून चालत नाही, त्यानुसार जर त्या चित्रकलेचा वापर करून जर पोट भरता आलं तर 100% हे अतिशय चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. आणि आत्ता चित्रकाराने चित्र काढल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, रसिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे हे अशी चित्र विकत घेतात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतः मार्केटिंग ॲडव्हर्टिजमेंट करता आली किंवा सोशल मार्केटिंग किंवा एनी अदर मार्केटिंग किंवा योग्य एजंट निवडून आपण जर योग्य लोकांपर्यंत पोहोचू शकलो, मॉनिटाईज करता आलं आपल्या स्किलला, तर 100% याच्यामध्ये पण यशस्वी आपण होऊ शकतो. मी तर अगदी अतिशय भन्नाट असे जॉब प्रोफाईल्स पाहिलेले आहेत ज्याचा आता इथे उल्लेख करणं अभावी आपण करू शकत नाही. ट्रेकिंग फॉर एक्झाम्पल, ट्रेकिंगमध्ये आपण जे आधी पाहिले, आधीच्या ह्याच्यामध्ये डिजिटल लेबल प्लॅटफॉर्म जे चेंज होत आहेत, म्हणजे काम करण्याचे प्लॅटफॉर्म जे चेंजेस होत आहेत, त्याच्यामध्ये असं पण टूर कंपनी थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे, पण ट्रेकिंग अरेंज करणारे कंपनी जे आहेत त्यांच्याकडे ट्रेकिंग एक्सपर्ट असतात, त्यांना ट्रेकिंगची माहिती असते आणि ते ज्या लोकांना ट्रेकिंग करायचं आहे त्या लोकांना गोळा करून ते सगळं शिकवतात. हा जो इंटरमिजिएटरी काइंड ऑफ बिझनेस आहे आणि ह्याच्यासाठी ट्रेकिंग करणार ही कंपनी, ट्रेकिंग कंपनीमध्ये तुम्हाला माउंटेनिअरिंगचा एखादा कोर्स करावा लागेल किंवा त्याचे जे त्या फील्डची संदर्भात जे काही टेक्निकल ॲस्पेक्ट्स असतील ते सगळे शिकावं लागतील. पण त्यासाठी तुम्हाला 10वी-12वी नंतर काय स्पेसिफिक कोर्स करणं किंवा तो अवेलेबल असणं हे एवढं सिम्पल नाही आहे. त्यामुळे तुमची आवड जर त्या क्षेत्रामध्ये असेल तर 100% तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जाता येऊ शकतं. फक्त योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला मदत मागता आली पाहिजे किंवा त्याच्याकडून मार्गदर्शन घेता आलं पाहिजे किंवा ती मदत बरोबर आहे की नाही हे पण क्रॉस व्हेरीफाय करता आलं पाहिजे. काही लोक विश्वास ठेवण्यासाठी, म्हणजे काही लोक चुकीची माहिती पण देऊ शकतात अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने. काही लोक म्हटलं, मी सगळे नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड असतात. तरी पण 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या मला. आपल्याला 2 दृष्टिकोन आहेत बघण्याचे, अभ्यासक्रम कोणता आहे आणि कॉलेज कोणता आहे हा पहिला दृष्टिकोन. त्याचबरोबर मला काय करायचं आहे, डेझिग्नेशन, मला वकील व्हायचं नाही, मला इंटरनॅशनल लॉमध्ये काम करायचं आहे, मला इंटरनॅशनल डिस्प्यूट्स, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्सवर काम करायचं आहे ॲज अ ॲडव्होकेट, ॲज अ लिगल कन्सल्टंट. हा जर तुमचा ऑब्जेक्टिव्ह असेल तर तुमचे मार्ग आपोआप सापडू शकतात तुम्हाला. दुसरं उदाहरण द्यायचं झालं, जर समजा मला फॉर एक्झाम्पल मला सायबर सिक्युरिटीमध्ये CISSP केलं आहे मी, जे मी केलं होतं 2010मध्ये. तर सायबर सिक्युरिटीमध्ये जर मला CISSP करायचं असेल तर मला 10वी-12वीमध्येच विचार करायला हे खूप सोपं आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये जर मला त्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर मी आत्तापासून सुरुवात करतो. जो बेसिक फाउंडेशन माझा होमवर्क जो आहे तो मी ऑलरेडी करायला सुरुवात करतो आणि त्यानुसार मग कोणता कोर्स करावा लागेल, कोणतं कॉलेज चांगलं आहे वगैरे या गोष्टी आपोआप होतात. त्यामुळे कोर्स आणि कॉलेजवर फोकस न करता आपण आपल्याला काय करायचं याच्यावर जर फोकस केला तर ते मार्ग आपोआप सापडतात. अरे करिअर काउन्सिलिंग, करिअर परफॉर्मन्स कोचिंगमधला हा सगळ्यात मोठा रिंग आहे, चेन रिॲक्शन आहे. बरीच मंडळी फक्त कॉलेज कोणतं आणि मला डॉक्टर व्हायचं आणि मला इंजिनियर व्हायचं, पण पुढे काय? इंजिनियर व्हायचं म्हणजे कोणता इंजिनियर व्हायचं आहे? जेनेटिक इंजिनियर व्हायचं आहे का मेटलर्जिकल बायोमेडिकल इंजिनियर व्हायचं आहे का प्रोडक्शन इंजिनियर व्हायचं आहे की मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे का कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे? तर आपल्याला हे ठरवावं लागेल. बायोमेडिकल इंजिनिअरिंग मला आठवलं, तो पण अतिशय भन्नाट फील्ड आहे, कारण मेडिसिन, हेल्थकेअर, फार्मास्युटिकल याच्या व्यतिरिक्त हे जरी अतिशय महत्त्वाचे गरजेच्या इंडस्ट्री असल्या त्याच्याबरोबर मेडिकल इक्विपमेंट्स इंडस्ट्री अतिशय महत्त्वाची असते. आणि बऱ्याच वेळा लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात कारण ते एवढं न्यूजमध्ये नसतं, बऱ्याच वेळा न्यूज काही कारणामुळे असेल. पण बायोमेडिकल इंजिनिअरिंगसारखी फील्ड नाही, कारण जोपर्यंत डॉक्टर्स आहेत, जोपर्यंत फार्मसी आहे, जोपर्यंत प्रोसिजर होणार आहे तोपर्यंत बायोमेडिकलला मरण नाही. रिसेशन प्रूफ बिझनेस, फूड, फिअर, ग्रीड आणि मानवी स्वभाव दिस इज क्रक्स ऑफ द मॅटर. ह्या करिअर 10वी आणि 12वी नंतर काय या प्रश्नाचं साधं उत्तर देता येत नाही, कारण हे सगळे भरपूर सगळे ते ॲस्पेक्ट्स यावर काम करत असतात. आणि हाच आपल्या आजच्या सेशनचा मेसेज आहे. साधी उत्तर नाही आहेत, आपल्याला बराच अभ्यास करावा लागेल, क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल, क्रॉस चेक करावं लागेल, परत आपल्या स्वतःला प्रश्न विचारावे लागतील, दुसऱ्यांना प्रश्न विचारावे लागतील, योग्य व्यक्तीला प्रश्न विचारावे लागतील आणि योग्य माहिती मिळावी लागेल. आणि मग बराच विचार करून आपल्याला ठरवावं लागेल की अरे मला हे करायचं आहे. कारण 10वी आणि 12वीमध्ये जे तुम्ही ठरवाल ते तुम्हाला 5, 10, 15 वर्षानंतर जर तुम्ही चेंज करायचा विचार केला तर त्याची अवाढव्य किंमत तुम्हाला मोजावी लागेल. याचं मी स्वतः अतिशय मनापासून तुम्हाला हे उदाहरण देऊ शकतो किंवा ह्याचा अनुभव मला स्वतःला असल्यामुळे मी हे अगदी पोटतिडकीने तुम्हाला सांगू शकतो. थँक्यू व्हेरी मच.